श्रीमद भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायाला पुरुषोत्तम योग असे म्हणतात. या 20 श्लोकांच्या अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी संसाररूपी अश्वत्थ वृक्षाचे रूपक देऊन परब्रह्मा परमात्म्याचे स्वरूप आणि पुरुषोत्तम अवस्था स्पष्ट केली आहे. यात नाशवंत शरीर आणि अविनाशी जीवात्मा या दोन्हीच्या पलीकडे असणाऱ्या सर्वोच्च परमेश्वराचे वर्णन आहे. भगवंत म्हणतात की या जीवलोकात प्रत्येक प्राण्याचा सनातन आत्मा हा माझाच अंश आहे. तोच प्रकृतीमध्ये स्थित असलेल्या मनाला आणि 5 ज्ञानेंद्रियांना स्वतःकडे आकर्षित करतो. या अध्यायाच्या सुरुवातीला संसाराची तुलना मुळे वर आणि फांद्या खाली असलेल्या उलट्या पिंपळाच्या झाडाशी केली आहे. याला वैराग्यरूपी शास्त्राने तोडून त्या अविनाशी परमात्म्याची प्राप्ती करणे हेच मानवी जीवनाचे ध्येय आहे. ईश्वराचे निवासस्थान ज्या धाम किंवा स्थानामध्ये पोहोचल्यावर माणसाला या संसारात परत यावे लागत नाही, मोक्ष मिळतो. तेथे सूर्य, चंद्र किंवा अग्नीची गरज नसते, कारण तेथे स्वतःचा दिव्य प्रकाश असतो. जगात क्षर आणि अक्षर अशा 2 प्रकारच्या वस्तू किंवा पुरुष आहेत, परंतु या दोघांच्याही पलीकडे जाऊन संपूर्ण विश्वाचा सांभाळ करणारा तो परमात्मा स्वतः पुरुषोत्तम आहे. जो मनुष्य हे रहस्य जाणतो तो सर्वज्ञानी होतो आणि सर्व भावांनी ईश्वराला शरण जातो. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. श्रीमद भगवद्गीता 15वा अध्याय पुरुषोत्तम योग. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, आदिपुरुष परमेश्वर रूपी मूळ असलेल्या ब्रह्मदेव रूप मुख्य फांदी असलेल्या ज्या संसाररूप अश्वत्थ वृक्षाला अविनाशी म्हणतात, तसेच वेदही त्याची पाने म्हटली आहेत. त्या संसाररूपी वृक्षाला जो पुरुष मुळासहित तत्वत्वा जाणतो तो वेदांचे तात्पर्य जाणणारा आहे. त्या संसार वृक्षाच्या 3 गुणरूपी पाण्याने वाढलेल्या तसेच विषयभोगरूप अंकुराच्या देव, मनुष्य आणि पशुपक्षादी योनिरूप फांद्या खाली व वर सर्वत्र पसरल्या आहेत. तसेच मनुष्य योनीत कर्मानुसार बांधणारी अहंता, ममता आणि वासना रूपी मुळे ही खाली व वर सर्व लोकात व्यापून राहिली आहेत. या संसार वृक्षाचे स्वरूप जसे सांगितले आहे तसे येथे विचारकाळी आढळत नाही, कारण याचा आदी नाही, अंत नाही, तसेच त्याची उत्तम प्रकारे स्थिरताही नाही. म्हणून हा अहंता, ममता आणि वासना रूपी अतिशय घट्ट मुळे असलेल्या संसाररूपी अश्वत्थ वृक्षाला बळकट वैराग्यरूप शास्त्राने कापून त्यानंतर त्या परमपदरूप परमेश्वराला चांगल्या प्रकारे शोधले पाहिजे. जेथे गेलेले पुरुष संसारात परत येत नाहीत आणि ज्या परमेश्वरापासून या प्राचीन संसार वृक्षाची प्रवृत्ती परंपरा विस्तार पावली आहे, त्या आदिपुरुष नारायणाला मी शरण आहे. अशा दृढ निश्चयाने त्या परमेश्वराचे मनन आणि निधिध्यासन केले पाहिजे. ज्यांचे मन व मोह नष्ट झाले, त्यांनी आसक्तीरूप दोष जिंकला. ज्यांची परमात्म्याच्या स्वरूपात नित्यस्थिती असते आणि ज्यांच्या कामना पूर्ण होणे नाहीशा झाल्या आहेत, ते सुख दुःख नावाच्या द्वंद्वापासून मुक्त झालेले ज्ञानीजन त्या अविनाशी परमपदाला पोहोचतात. ज्या परमपदाला पोहोचल्यावर माणसे फिरून या संसारात येत नाहीत, त्या स्वयंप्रकाशी परमपदाला ना सूर्य प्रकाशित करू शकतो, ना चंद्र, ना अग्नी. तेच माझे परमधाम आहे. या देहात असणारा हा सनातन जीवात्मा माझाच अंश आहे आणि तोच प्रकृतीत स्थित मनाला आणि 5ही इंद्रियांना आकर्षित करतो. वारा वासाच्या वस्तू वास घेऊन स्वतःबरोबर नेतो, तसाच देहादिकांचा स्वामी जीवात्माही ज्या शरीराचा त्याग करतो त्या शरीरातून मानसिक इंद्रिये बरोबर घेऊन नवीन मिळणाऱ्या शरीरात जातो. हा जीवात्मा कान, डोळे, त्वचा, जीभ, नाक आणि मन यांच्या आश्रयाने विषयांचा उपभोग घेतो. शरीर सोडून जात असताना किंवा शरीरात राहत असता किंवा विषयांचा भोग घेत असता किंवा 3 गुणांनी युक्त असतानाही अज्ञानी लोक ओळखत नाहीत. केवळ ज्ञानरूपी दृष्टी असलेले विवेकज्ञानीच
वास्तविकता ओळखतात. योगीजनही आपल्या हृदयात असलेल्या त्या आत्म्याला प्रयत्नानेच तत्वता जाणतात. परंतु ज्यांनी आपले अंतःकरण शुद्ध केले नाही, असे अज्ञानी लोक प्रयत्न करूनही या आत्मस्वरूपाला जाणत नाहीत. सूर्यामध्ये राहून जे तेज सर्व जगाला प्रकाशित करते, ते तेज चंद्रात आहे, आणि जे तेज अग्नीत आहे, ते माझेच तेज आहे, असे तो जाण. आणि मीच पृथ्वीत शिरून आपल्या शक्तीने सर्व भूतावर धारण करतो आणि रसरूप अर्थात अमृतमय चंद्र होऊन सर्व वनस्पतींचे पोषण करतो. मी सर्व प्राण्यांच्या शरीरात राहणारा प्राण व अपान यांनी संयुक्त वैश्वानर अग्निरूप होऊन 4 प्रकारचे अन्न पावितो. मी सर्व प्राण्यांच्या हृदयात अंतर्यामी होऊन राहिलो आहे. माझ्यापासूनच स्मृती, ज्ञान आणि अपोहन ही होतात. सर्व वेदांकडून मीच जाणण्यास योग्य आहे. तसेच वेदांताचा कर्ता आणि वेदांना जाणणारा सुद्धा मीच आहे. या विश्वात नाशवान आणि अविनाशी असे 2 प्रकारचे पुरुष आहेत. त्यामध्ये सर्व भूतमात्रांची शरीरे हा नाशवान आणि जीवात्मा हा अविनाशी म्हटला जातो. परंतु या दोन्हीपेक्षा उत्तम पुरुष तर वेगळाच आहे, जो तिन्ही लोकांत प्रवेश करून सर्वांचे धारण पोषण करतो. याप्रमाणेच तो अविनाशी परमेश्वर आणि परमात्मा असा म्हटला जातो. कारण मी नाशवान जडवर्ग क्षेत्रापासून तर पूर्णपणे पलीकडचा आहे आणि अविनाशी जीवात्म्यापेक्षाही उत्तम आहे. म्हणून लोकांत आणि वेदांतही पुरुषोत्तम नावाने प्रसिद्ध आहे. हे भारता, जो ज्ञानी पुरुष मला अशा प्रकारे तत्वता पुरुषोत्तम म्हणून जाणतो, तो सर्वज्ञ पुरुष सर्व रीतीने नेहमी मला वासुदेव परमेश्वरालाच भजतो. हे निष्पाप भारता, असे हे अतिरहस्यमय गुप्त शास्त्र मी तुला सांगितले आहे. याचे तत्वज्ञान करून घेतल्याने मनुष्य ज्ञानवान आणि कृतार्थ होतो. ओम हे परम सत्य आहे. याप्रमाणे श्रीमद्भगवद्गीता रूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील पुरुषोत्तम योगाचा नावाचा हा 15वा अध्याय समाप्त झाला. जय श्रीकृष्ण.